श्री पुना गुजराती बंधू समाज संस्थेच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीज यांच्या वतीने राजन खिवसरा राष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर अकॅडमीचा शुभारंभ आणि उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला। सदर कार्यक्रमाला बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आणि मनीषा ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष माननीय श्री राजन खिवसरा याबरोबरच पद्मश्री आणि खेलरत्न पुरस्कार प्राप्त आणि अनेक वेळा बिलियर्ड्स आणि स्नूकर स्पर्धेत जागतिक विजेते ठरलेले आणि जागतिक विक्रम गाजवलेले माननीय श्री गीत सेठी उपस्थित होते। यावेळी श्री पुना गुजराती बंधू समाजाचे कार्यकारी सह ट्रस्टी माननीय श्री नैनेश नंदी आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन ऑफ इंडियाचे सरसचिव माननीय श्री सुनील बजाज उपस्थित राहून त्यांनी देखील माहिती दिली। सदर जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटर येथून खेळाडूंना प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड होण्यासाठी सराव शिबिरे व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। तरी होतकरू खेळाडूंनी या सेंटरला येऊन लाभ घ्यावा असे राजन खिवसरा यांनी आवाहन केले। हे पहिली बिलियर्ड्स स्नूकर अकॅडमी पुण्यात आज उघडते आहे आणि ह्याचा मेन मुद्दा असा आहे टू गिफ्ट लोकांना मुलींना ट्रेनिंग देणं आणि हा खेळाचा परिचय करून देणं। ह्या भागात खास करून जरूर अशी आहे की व्यापारी लोकांची ही जास्ती हे तर संख्या असल्यामुळं त्यांना हे शिक्षण डोर स्टेपवर आणून देणं हा यातला मुद्दा आहे। आणि त्याचबरोबर ह्या स्पोर्ट्सचं जी अकॅडमीमुळं जसे आत्ता मी तुम्हाला सांगितलं की 70-80 वर्ल्ड चॅम्पियनशिप्स आमच्याकडं ह्या देशात ह्या स्पोर्ट्सनी आणून मिळवून दिलेल्या आहेत। तर अशा ह्या स्पोर्ट्सला जितकं जास्ती वाढवता येईल, जितकं लोक खेळतील त्याची ती जी मजा आहे, ज्या स्पोर्ट्सचा जो आनंद लुटता येईल आणि जो स्पोर्ट्स हिंदुस्थानमध्ये प्रस्थापित झालेला आहे, पहिल्यांदा हिंदुस्थानमध्ये हा खेळ खेळलेला आहे 1875मध्ये, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं। तर आपुलकीचा हा भाग आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतंय की ट्रेनिंग सेंटर्स असायलाच पाहिजे। आणि हे स्पोर्ट्सचं ट्रेनिंग सेंटर लोकांना असं वाटतंय की फार महाग असतं। आज तुम्हाला क्रिकेट किंवा फुटबॉल याचं ग्राउंड मिळणं फार कठीण आहे, पण ह्या स्पोर्ट्स कुठेही तुम्ही 100 रुपयात कुठेही खेळू शकता एक तासभर। आणि अशा जर फॅसिलिटी आल्या तर कुठल्याही स्तराचा मनुष्य, पोरगा मुलगी कोणीही असो, तो ताबडतोब खेळायला त्याला वाव मिळतो, तो खेळू शकतो आणि त्याला कुठल्याही क्लबची मेंबरशिपची वगैरे काही जरूर लागत नाही आहे। तर असं हे डोर स्टेपवर आणलेलं ही अकॅडमी आहे आणि ह्याच्या पुष्कळसे आज ओपनिंग झाल्यावर प्लॅनिंग वगैरे होतील। आणि आमचं सगळं ट्रॅक रेकॉर्ड जर तुम्ही पाहिलं तर मी मगाशी सांगितलेलं आहे, तो ट्रॅक रेकॉर्ड आज जादूच्या चढीने नाही आलेला आहे, खेळानेच आलेला आहे की आपले सगळे पोरं खेळले आहेत आणि त्याच्यामुळे झालेलं आहे। फक्त एवढंच आहे, सगळ्याच्या लोकांच्या जनरल कानावर गेलेल्या नाहीत त्या गोष्टी, त्या आम्ही मांडण्याचा विचार करतो आहे की जेणेकरून हा स्पोर्ट्स जास्तीत जास्त खेळला जाईल। काय अकॅडमी काय फॅसिलिटी देणार खेळाडूंना? नाही, अजून काय ठरवलं नाही तसं। आता हे आजच ते ओपनिंग होणार आहे, तर सगळ्या त्या गोष्टी प्लॅनिंग वगैरे त्या घडवल्या जातील, विचारात घेतल्या जातील आणि डिमांड सप्लायच्या हिशोबाने त्याचे टायमिंग सेट केले जातील। आणि हा खेळ असा आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान 8 वर्षाच्या पोरापासून तर 100 वर्षाच्या माणसापर्यंत जो पायावरचा व्यवस्थित उभा राहिला तो खेळू शकतो। दुसरा भाग ह्या खेळाचा फार महत्त्वाचा भाग आहे की कुठल्याही 24 तासात तुम्ही कुठल्याही क्षणाला खेळू शकता, सकाळी असो रात्र असो, ह्याला काही नाही, फक्त एक AC लाईट चालू केली की यू कॅन प्ले दिस स्पोर्ट कुठल्याही क्षणीचा। हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे। आणि तिसरी गोष्ट या खेळाची फार महत्त्वाची गोष्ट अजून एक आहे की ह्याला तुम्हाला कमिटमेंट द्यावी लागत नाही। आपल्या फुटबॉल खेळायला, गोल्फ खेळायचं असेल तर आपल्याला 2-3 तासाची कमिटमेंट द्यावी लागते घराच्या बाहेर गेल्यावर। हे 15 मिनटं जरी खेळला, कोणाच्या बायकोचा फोन आला की पळालो घरी, मित्राचा फोन आला चला पिक्चरला जाऊया आपण खेळता खेळून 10 मिनटं खेळलं, अर्धा तास खेळला, 1 तास खेळला आणि निघून जाऊ शकतो। तर हा असा स्पोर्ट्स इतका सुरेख स्पोर्ट आहे। थँक्यू। खेळतोय, माझी बायको दिसते मला, ह्या खेळात काही दिसत नाही आहे। यू आर टोटली कॉन्सन्ट्रेट, यू आर कमिंग टू सच अ सिच्युएशन, नो मॅन्स सिच्युएशन, इट्स अ फॉर्म ऑफ अ मेडिटेशन। आणि स्पोर्ट्स म्हटलं की त्याच्यात सगळ्या तुमची उत्तरं छापील आहेत।
हां, याच्यात काय वेगळे सांगायचं सगळं नाही आहे. थँक्यू. या जयराज स्पोर्ट्स कन्व्हेन्शनमध्ये हा लोक स्नोकरचा उद्घाटन होणार आहे. त्या ठिकाणी आपली जबाबदारी काय आहे, आपलं नाव सांगा आणि आपण या ठिकाणी कशा पद्धतीचे खेळाडू तयार करणार आहात त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. माझं नाव जयराज योगेश सोनी आहे. मी इथं मॅनेजमेंटच्या पर्पजने मला इथं अपॉइंट केलं आहे. इथं आपण चांगले चांगले खेळाडू तयार करणार आहे. नवीन जे खेळाडू येतील लाईक बॉईज अँड गर्ल्स फ्रॉम यंग जनरेशन टू ज्यांना पण खेळायचं असेल तर आपण बेसिक रूल्सपासनं प्रोफेशनलिझमपर्यंतची ट्रेनिंगचं इथं ठेवलं आहे. साधारण या ठिकाणी जे काही खेळाडू तयार होणार आहेत त्याच्यासाठी कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभणार आहे आपल्याला? खेळाडू इथं जे येतील तर त्यांच्या फ्युचरसाठी लाईक चांगलं ऑपॉर्च्युनिटी आहे. ते इथनं कोचिंग घेऊन ते डिस्ट्रिक्ट लेवल टॉर्नामेंट्सला पार्टिसिपेट करू शकतात, स्टेट्स लेवलला करू शकतात आणि त्याच्यानंतर जर चांगले खेळले टॉप 16 वगैरेमध्ये येत आहेत ड्रॉमध्ये तर त्यांना ते नॅशनल्सपर्यंत पण जाऊ शकतात. या प्रकारचे जे स्पोर्ट्स आहेत बऱ्याचशा ठिकाणी आम्ही पाहतो तर ते थोडंसं खेळ म्हणूनच पाहिलं जातं, पण या ठिकाणी मुलं देखील तयार करणार आहात, जे खेळाडू तयार करणार आहात, तर या एवढ्या चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण मुलांना काय अपील करणार, खेळाडूंना काय अपील करू शकतो? खेळाडूंना एवढं चांगलं एन्व्हायरमेंट इथं भेटतो आहे. आता तुम्ही जाऊन म्हणजे जिथं जिथं बघत असताल त्या साईडला लाईक बिझनेस पर्पजसाठी पण अमुक लोक करतात. त्याच्यात थोडं म्युझिक चिलिंग असं पण असतं. म्हणजे कोणाला फ्युचर नसतं बनवायचं याच्यात, पण कोणाला टाईमपास करायला लाईक स्ट्रेस रिलीफ झालं की आपण दिवसभर काम करून थकलो तर संध्याकाळी आपल्याकडे अर्धा एक तास भेटला, 4 मित्र भेटले तर त्यांच्यासोबत आपण जाऊन खेळलो, थोडा मनातल्या मित्रांसोबत बोललो वगैरे, तशा टाईपमध्ये काय करतात. पण काही लोक आहेत ज्यांना एकदम मनातनं ह्या स्पोर्ट्सबद्दल आवड आहे, ज्यांना शिकायचं आहे पण येत नाही आहे, तर त्यांच्यासाठी त्या खेळाडूंसाठी ही बिल्लियर्ड अकॅडमी सरांनी चालू केली आहे. त्याच्यात सगळं काय शिकवण्यापासनं टॉर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट करण्यापर्यंत सगळं काय येईल. त्यांना असं काही लोकांना प्लॅटफॉर्म भेटत नाही की शिकलो खेळलो की आम्ही पुढं मग याच्यात आमचा फ्युचर काय. तर याच्यात चांगलं आता फ्युचर आहे. आता मोठे टॉर्नामेंट्स पण होणार आहेत इंडियामध्ये, लाईक मोठ्या प्राईज मनी, लाखोच्या प्रमाणात प्राईज मनी असणार अँड करोडमध्ये पण जाऊ शकतं असं बोलते ते इन फ्युचर. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.